मदत होऊ शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आधुनिक शहरांसमोरील काही मोठ्या आव्हानांवर अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि व्यावहारिक उपाय शोधण्यासाठी आयोजित ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026 ला आज मुंबईत सुरुवात झाली। या 2 दिवसीय परिषदेत ब्रिक्स राष्ट्र आणि सुमारे 15 शहरांचे प्रतिनिधी एकत्र आले आहेत। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी या परिषदेला संबोधित केलं। तंत्रज्ञानाने गतिशीलता आणि पायाभूत सुविधांपासून ते सुशासन आणि सार्वजनिक सेवांपर्यंत नागरी व्यवस्थापनात बदल घडवून आणला आहे असं ते म्हणाले। मात्र केवळ तंत्रज्ञान आणि सरकारी कृती भविष्यातली शहरं साकार करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं। सहकार्य ही आजच्या काळाची गरज आहे, तेव्हा ही परिषद केवळ चर्चेपूर्वी मर्यादित राहू नये, तर त्या विचारांचं प्रत्यक्ष कृतीत आणि भागीदारीत रूपांतर व्हायला हवं असं प्रतिपादन राज्यपालांनी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे तर मोठी संधी म्हणून पाहिलं पाहिजे। आजच्या काळात शहरांसमोरील आव्हानं समान असल्यानं त्यांचं समाधानही सीमांच्या पलीकडे जाऊन शोधावं लागेल असं प्रतिपादन शिंदे यांनी केलं। शहरं ही केवळ प्रशासकीय सीमा नसून नवकल्पनांच्या प्रयोगशाळा आणि शाश्वत विकासाची इंजिन आहेत। त्यामुळे शहरांच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले। शहरांचा विकास केवळ उंच इमारतींपुरता मर्यादित नसावा, त्यात सर्व स्तरातल्या नागरिकांसाठी पायाभूत सुविधा असायला हव्या, यावर शिंदे यांनी भर दिला। जागतिक दर्जावरच्या सगळ्या समस्या आहेत आणि मग त्यातून आपल्याला कसा मार्ग काढायचा यासाठी ब्रिक्सनी आयोजित केलेली ही कॉन्फरन्स महत्त्वाची आहे। आणि लोकांना जीवनमान जे आहे लोकांचं पोल्युशन फ्री कसं करता येईल, ट्रॅफिक फ्री कसं करता येईल आणि सस्टेनेबल पर्यावरणपूरक कसं करता येईल आणि मग त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी आली, इन्फ्रास्ट्रक्चर आलं, सगळंच आलं, AI आलं, स्टार्टअप आलं आणि म्हणून हे प्रश्न जे आहेत हे आता मोठ्या प्रमाणावर अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि म्हणून या सगळ्यासाठी नियोजनबद्ध विकास करणं आवश्यक आहे। ही परिषद 2 दिवस चालणार आहे। महाराष्ट्राला इनोव्हेशन हब म्हणून